छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कशा प्रकारे केला? त्याचे 1659 दक्षिणेच्या पठारावर एक वावटळ उठली होती. ही वावटळ होती आदिलशाहीचा क्रूर सेनापती अफजल खानाची. छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्याला पाठवण्यात आलं होतं. खानाने ठरवलं होतं की शिवबाला एक काठीत संपवलं पाहिजे. मग अफजल खानाने आपली मोहीम सुरू केली. वाटेतील मंदिरं फोडली, संतांची समाधी उद्ध्वस्त केली, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. या सर्व मागे त्याचं एक उद्दिष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करायचं आणि त्यांना नष्ट करायचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा धोका ओळखला आणि त्यांनी अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी जाण्याचं ठरवलं. मित्रांनो, ही भेट काही साधी नव्हती, ही होती एक रणनीती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा बिमोड करण्यासाठी अंगात चिलकत घातलं. कमरेला कट्याराने हातात वागणं लपवलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होता की हा खान मिठीत घेतो पण पाठीत खंजीर खूप असतो. मग पुढे भेटीचा दिवस उजाडला. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले. अफजल खानाने मोठ्या प्रेमाने मिठी मारली आणि अचानक त्यांनी कट्यार चालवली. पण महाराज सुद्धा तयार होते. त्यांनी वाघनख्याने खानाचं पोट फाडलं आणि एका झटक्यात कट्यारीचा वार करून त्याचा शेवट केला. त्या क्षणी अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा पुढे धावला, पण जीवामालाने त्याला जागीच ठार केलं. शेवटी शिवाजी महाराज सुरक्षित होते आणि त्यावेळेस इतिहासात एक अमर वाक्य कोरलं गेलं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. मग या घटनेनंतर प्रतापगडावर मोठं युद्ध झालं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं संपूर्ण सैन्य पराभूत केलं. तर मित्रांनो, ही फक्त भेट नव्हती, ही होती रणनीती, धैर्य आणि स्वाभिमानाने जिंकलेली लढाई होती. तसेच अफजल खानाचा वध म्हणजे एक लढवय्या छत्रपतींची शौर्यगाथा आहे, जी आजपर्यंत प्रत्येक मराठी मनात गौरवाने सांगितली जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक केला नसेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या.